जो आपला पुढचा पार्ट आहे, थिअरी इम्पॉर्टंट आहे. इट इज कॉल्ड एम्पियर्स सर्क्युटल लॉ. महत्वाचा आहे, एम्पियर्स सर्क्युटल लॉ. ठीक आहे, ह्याची गरज का बरं पडते कळेलच तुम्हाला. पण एम्पियर सर्क्युटल लॉ इज यूज टू आयडेंटिफाय मॅग्नेटिक फील्ड ओनली. त्याचा काही वेगळा असा यूज नाही आहे, पण काही स्पेशल केसमध्ये हा वापरावा लागतो जिथं बायोट सॅवर्ट लॉ जो आहे तो इतका परफेक्टली नाही अप्लाय करता येणार और थोडंसं प्रॉब्लेम होतील ना, अशा केसेसमध्ये हा वापरला जातो. कोणत्या केसेसमध्ये बघा, मी एक केस तुम्हाला इथं देतोय. सपोज करा आपल्याकडं ठीक आहे, हा आपण वापरूयात. लेट्स इमॅजिन दॅट आय हॅव सम करंट्स. एक 4-5 कंडक्टर आहेत माझ्याकडे. समजा हे एक करंट आहे, हे करंट इन टू द पेज जाणार आहे, हे मी I1 देतोय. हे आउट ऑफ द पेज येणारं करंट आहे I2 है ना. सपोज करा की I3 हे बाहेर येणारं करंट आहे, सॉरी मध्ये जाणारं करंट आहे, हे बाहेर येणारं होतं. I4 हे बाहेर येणारं करंट आहे. आय होप तुम्हाला कळेल हे कंडक्टर्स कसे आहेत. हे करंट असं मध्ये जायले, I3 असं मध्ये जायले, I4 असं मध्ये जायले, I2 असा बाहेर येतो राईट. अजून एक करंट घेऊ आपण, I5. हे असे इनवर्ड आणि आउटवर्ड येणारे करंट्स आहेत. आणि आपल्याला काय करायचं आहे की सपोज करा इथं कुठेतरी फील्ड काढायचं आहे या पॉइंटला है ना. ह्या इन्फायनाईट लेंथच्या ज्या वायर्स आहेत त्यांच्या विसिनिटीमध्ये एक P पॉईंट आहे, तिथलं आपल्याला फील्ड काढायचं. इनफॅक्ट या एकाच ठिकाणचं फील्ड नाही आहे काढायचं, खूप साऱ्या ठिकाणचं असं फील्ड काढायचं आहे. तर इथं तर आपण फक्त 5च वायर घेतलेले आहेत. बायोट सॅवर्ट लॉनुसार तुम्हाला 5 वेळेला फील्ड काढावं लागेल. प्रत्येक वायरमुळं इथलं फील्ड काढावं लागेल. हे डिस्टन्सेस R घेऊन. हे बघा, हे 4th वायरसाठी इथलं डिस्टन्स वेगळं येईल, I1 साठी इथलं डिस्टन्स वेगळं येईल, हे डिस्टन्स वेगळं येईल, I3 साठी हे डिस्टन्स असेल परपेंडिक्युलर, I5 साठी हे असेल, आणि सोबत त्याची डायरेक्शन पण काढावी लागेल. म्हणजे 5 मॅग्निट्यूड, 5 डायरेक्शन, आणि मग त्यांचं रिझल्टंट. गेटिंग द पॉईंट. असं फक्त एका पॉईंटबद्दल असे अजून खूप सारे पॉईंट्स दिले तर मी खूप अवघड होतं हे राईट. तर त्यासाठी हा एम्पियर सर्क्युटल लॉ असतो जिथं मल्टिपल करंट स्ट्रक्चर्स असतात आणि मग आपल्याला फील्ड काढायला थोडंसं सोपं होतं है ना. सिच्युएशन काय आहे बघा, एम्पियर सर्क्युटल लॉ देण्यासाठी एक सिच्युएशन क्रिएट करावी लागते. हे असे करंट्स आहेत आणि इमॅजिन करा की आपला एक असा लूप आहे, हा असा एक लूप आहे, आर्बिट्ररी शेपचा एक असा क्लोज्ड लूप आहे है ना. ह्याच्याबद्दल इथे लिहितो मी. हा तुमचा क्लोज्ड लूप आहे. एम्पियर सर्क्युटल लॉ मध्ये एक क्लोज्ड लूप लागत असतो. ठीक आहे, आता तुम्ही काय करा, तुमचं एम काय आहे बघा. तुम्हाला ह्या लूपवरती तुम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे. लेट्स इमॅजिन की तुम्ही असं क्लॉकवाईज ट्रॅव्हल करणार आहात है ना. आणि समजा तुम्ही असं या पॉईंटला आहात, तर या पॉईंटवरती जसं तुम्ही या पॉईंटला होतात अगोदर, आता समजा तुम्ही या पॉईंटला आहात आणि तुम्हाला या पॉईंटचं फील्ड काढायचं आहे सगळ्यांमुळं, तर खूप अवघड टीडियस जॉब आहे तो है ना. एकतर ते फील्ड काढायचं आहे. लेट अस इमॅजिन की ते फील्ड जे येणार आहे रिझल्टंट ते मे बी असं असेल, मे बी हे फील्ड असं असेल है ना. तर तुम्हाला काय करायचं आहे, एकतर फील्ड काढायचं आहे, हे बी फील्ड झालं रिझल्टंट, आणि तुम्ही ज्या वायरच्या अलॉंग जाताय ना, हा लूप जो आहे ना ह्याच्या अलॉंग जाताय ना तुम्ही, तर इथे हे असं छोटंसं एक DL लेंथ तुम्हाला इमॅजिन करायची आहे. एम्पियर सर्क्युटल लॉमध्ये ह्यांच्यामधला तो अँगल येतो थीटा अँगल राईट. हा θ1 अँगल आपण म्हणूयात. तर तुम्हाला काय काढायचं आहे, हे बी फील्ड, हे 1 फील्ड म्हणूयात या पॉईंटला आलेलं, आणि तिथं असणारा जो DL वेक्टर आहे ह्यांच्यामध्ये तुम्हाला डॉट घ्यायचं आहे एवढ्याशा पॉईंटसाठी. ठीक आहे, मग थोडंसं अजून तुम्ही पुढे गेलात, मे बी तुम्ही इथं आलात है ना. इथलं फील्ड मे बी समजा हे असं असेल, ह्याची व्हॅल्यू B2 असेल, तर हा तुमचा DL झाला. त्याच्यामधला हा अँगल बदलला परत एकदा, परत इथे एकदा तुम्हाला डॉट घ्यायचा आहे. हे B1 आणि DL होता, हे आता B2 डॉट DL घ्यावा लागणार आहे तुम्हाला. सो व्हॉट यू हॅव टू डू इज, तुम्हाला जे काही लूप दिलेला आहे
वॉट एव्हर द लूप दॅट इज गिवन टू यू, या लूपवरती हा इमॅजिनरी लूप आहे बाय द वे, एक ॲक्च्युली इथं वायर आहे असं नाही, इट्स अन इमॅजिनरी लूप. या वायरवरच्या प्रत्येक पॉईंटवरती तुम्हाला बी फील्ड काढायचं आहे. दिस बी फील्ड इज ड्यू टू ऑल ऑफ द करंट. हे ते B1 फील्ड आहे सगळ्यांमुळे येणारं. ह्या B1 फील्डचा DL सोबत डॉट घ्यायचा आहे. ठीक आहे. सिमिलरली थोडंसं पुढे जाऊन अजून एकदा फील्ड काढायचं आहे, त्यासोबत अँगल काढायचा आहे, त्याने डॉट निघतो. असं तुम्हाला पूर्ण लूपसाठी करून रिटर्न इथं यायचं आहे. ही जी ॲरो दाखवलेली मी ह्या डायरेक्शनमध्ये तुम्हाला पुढं जायचं आहे आणि परत त्याच पॉईंटवरती यायचं आहे. ओके. ॲज यू कॅन सी इट इज अ व्हेरी टीडियस जॉब. एकतर ह्या पहिल्या ठिकाणी ह्या 5ही लोकांमुळे फील्ड काढणं, तो अँगल काढणं म्हणजे मॅग्निट्यूड आणि अँगल आणि मग डॉट घेणं, हे खूप अवघड आहे एका पॉईंटसाठी. असे इन्फायनाईट पॉईंट्स आहेत इथं, राईट. म्हणजे खूप अवघड काम होणार आहे. पण जर हे तुम्ही करू शकलात, त्यांनी एक नवीन गोष्ट आणि काहीतरी इझी आपल्याला याच्यातून मिळू शकतं. तर हा एम्पियर सर्किटल लॉ जो आहे तो काय म्हणतो की तुम्हाला हे मॅन्युअली करत बसण्याची गरज नाही आहे. प्रत्येक ठिकाणी हे असं बी फील्ड काढणं तुम्ही नका करू. यू डोंट हॅव टू डू दॅट. देर इज अन इझी मेथड, इझी वे, देर इज अ वे आउट. तो इझी वे आउट काय आहे तर तेच आपलं इक्वेशन आहे एम्पियर्स लॉचं. द एम्पियर्स लॉ सेज दॅट तुम्ही बी फील्डचं इंटिग्रेशन ह्या DL सोबत जर केलात, इंटिग्रेशन फॉर द एंटायर लूप, ह्याला म्हणतात क्लोज लूप इंटिग्रल त्या सर्कलला. म्हणजे बघा B डॉट DL करायचं आहे पूर्ण लूपसाठी. दॅट इज द मिनिंग ऑफ दिस पार्ट. हे इक्वल येतं एका कॉन्स्टंट व्हॅल्यूला विच इज नथिंग बट म्यू नॉट इंटू I enclosed करंट एनक्लोज्ड. हा असा एम्पियर्स लॉ आहे. हे जे लेफ्ट हँड साईड आहे, ह्या लेफ्ट हँड साईडला काय, ॲक्च्युली याचं स्टेटमेंट मी इथं पूर्ण लिहून देतो. अकॉर्डिंग टू एम्पियर्स लॉ द क्लोज्ड लूप इंटिग्रल, बघा स्टेटमेंट कसं आहे, हे स्टेटमेंट आहे. द क्लोज्ड लूप इंटिग्रल ऑफ बी फील्ड over the entire loop with respect to DL है ना. हे B डॉट DL ला असं म्हटलं जातं, DL equals mu naught times total current. This is the statement. mu naught times total current. आता टोटल करंट म्हणजे त्याला आपण I enclosed म्हटलेलं आहे. I enclosed म्हणजे काय आता ते बघा. या लूपमध्ये जे काही तुम्ही लूप दाखवलेलं आहे हे आपण अगोदरच काढलं आहे ना. ह्या लूपच्या मध्ये जे करंट येणार आहेत I1, I2 आणि I3 हेच इथं आलेले आहेत है ना. हेच तिघ जण या पार्टमध्ये येतात, I1, I2 आणि I3. प्रॉब्लेम काय आहे, हे दोघं मध्ये जाणारे आहेत, हा बाहेर येणार आहे. मग कुणाला पॉझिटिव्ह आणि कुणाला निगेटिव्ह लिहायचं, त्यासाठी एक मेथड आहे आपल्याकडं. तुम्ही अगोदर ठरवा की तुम्ही हे कसं जाणार होतं है ना. आपण हे क्लॉकवाईज जाणार आहे असं म्हटलं, हे असं जाणार आहे ना. तर ह्या क्लॉकवाईजच्या डायरेक्शनमध्ये तुमचे फिंगर्स कर्ल करा, राईट हँडचे हे असं कर्ल करा. हे थंब म्हणजे तुमचं पॉझिटिव्ह आहे. म्हणजे इन टू द पेज या डायग्रामसाठी, या एम्पियर्स लॉसाठी मी क्लॉकवाईज जायचा निर्णय घेतला. मी B डॉट DL काढला आणि तो काढत असताना क्रॉस हा पॉझिटिव्ह येतोय, हे पॉझिटिव्ह आहे, तर हे डॉट आहे निगेटिव्ह. त्यामुळं इथं लिहित असताना या सिच्युएशनसाठी काय होईल, हे B डॉट DL चा आन्सर होईल म्यू नॉट इन ब्रॅकेट, क्रॉसमध्ये दोघं जण आहेत पॉझिटिव्ह, तर I1 प्लस I3 करा इथं आणि मायनसमध्ये टाकून द्या I2 ला. प्लीज कीप दिस इन माइंड.
राईट हँड साईडमध्ये जे करंट येत असतं ते फक्त तुम्ही डिफाईन केलेल्या लूपच्या मधलं येत असतं. ठीक आहे, राईट साईडचे करंट हे फक्त मधले करंट आहेत. पण देट इज अ इम्पॉर्टंट बट हिअर, हा जो बी फील्ड असतो लेफ्ट हँड साईडचा, हा बी फील्ड फक्त मधल्या करंटमुळे नाही आहे, इट इज ड्यू टू ऑल ऑफ द 5 करंट्स. ठीक आहे, तर हा जो बी फील्ड आहे इथे लिहितोय मी, हा जो बी फील्ड आहे इट इज ड्यू टू ऑल करंट्स. ऑल करंट्स म्हणजे इनसाइड प्लस आउटसाइड ऑफ द लूप पण आले ह्याच्यामध्ये. ठीक आहे, राईट साईडचे करंट मात्र फक्त मधले असतात. ठीक आहे, तर आपण आज इथे थांबतोय. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण याचं ॲप्लिकेशन पाहूया. ठीक आहे, तर आपण कालच्या लेक्चरमध्ये ॲम्पियर सर्किट लॉ तुम्हाला इंट्रोड्यूस केला होता है ना, आणि सांगितलं होतं की आज आपण त्याला थोडंसं कंटिन्यू करणार आहोत. राईट, तर मी इथे ॲम्पियर सर्किट लॉचं इक्वेशन दिलेलं आहे. इट इज क्लोज लूप, हे जे सर्कल आहे इट इज क्लोज लूप इंटिग्रल ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू डी एल अँड दॅट मस्ट बी इक्वल टू म्यू नॉट इन टू आय एनक्लोज्ड. नाउ व्हॉट डू वी मीन बाय दिस? काल आपण याच्याबद्दल थोडंसं पाहिलेलं आहे, मी परत एकदा रिवाइज करतोय. या सेक्शनमध्ये जो लेफ्ट हँड साईडचा जो बी फील्ड आहे हे बी फील्ड असतं ड्यू टू ऑल करंट. बी फील्ड इज ड्यू टू ऑल करंट्स. तुमच्या सिस्टममध्ये जितके काही करंट्स आहेत त्या सगळ्यांमुळे हे बी फील्ड येणार आहे. मात्र राईट हँड साईडला जे करंट आहेत ते मात्र फक्त इनसाइड द लूप असतात, इनसाइड द क्लोज लूप. ॲम्पियर लूप तुम्हाला डिफाईन करायचा असतो. डिफाईन इन द सेन्स तुमच्याकडे फ्रीडम असतं की ॲम्पियर लूपचा साईज किती असावा, त्याचा शेप किती असावा, तो कुठून जावा, एव्हरीथिंग. राईट, आता आपण जसं जसं पुढचे प्रश्न येत जातील तुम्हाला हे लक्षात येईल की ॲम्पियर लूपचा शेप डिसाईड करतो की तुम्ही किती इझिली आन्सर काढू शकतात. ओके, तर आपला आजचा लेक्चर मोस्टली डेडिकेटेड असेल ॲम्पियर लॉच्या ॲप्लिकेशनवरती. ओके, प्रश्न बघूयात लगेच. बघा आपण बघा, मॅग्नेटिक फील्ड इनसाइड अ लॉंग स्ट्रेट वायर विथ करंट. तर बायट-सॅवर्ट लॉनी, जो की आपला म्यू नॉट बाय 4 पाय आय डी एल क्रॉस आर डिवाइड बाय आर क्यूब हा जो फॉर्म्युला होता त्यांनी एखाद्या वायरच्या बाहेर किती फील्ड आहे ते काढता येत होतं. करेक्ट, आपण आता इनसाइड काढणार आहोत. बघा हे इनसाइड. बायोट-सॅवर्ट लॉने त्याचे थोडंसं अवघड जातं, और तुम्ही असं म्हणू शकता की द बायोट-सॅवर्ट लॉ इज नॉट स्पेसिफिकली डिझाइन्ड टू गिव्ह यू द फील्ड व्हेन फॉर इनसाइड पॉइंट. जसं की या डायग्राममध्ये तुम्हाला दिसत आहे, हे एक पूर्ण वायर आहे बरं का, ही अशी एक पूर्ण वायर आहे, त्यातून करंट आय जात आहे पूर्ण. या वायरची रेडियस ए आहे आणि हा पॉइंट पी आहे जिथं आपल्याला मॅग्नेटिक फील्ड काढायचं आहे. पॉइंट पी हा सेंटर पासून आर डिस्टन्सवर आहे. यू कॅन सी दॅट इट इज इनसाइड, इट इज वेल इनसाइड द वॉल्स ऑफ द कंडक्टर, है ना. आता असं खरंच असं होऊ शकतं का, म्हणजे वायर जे आतापर्यंत आपण करंट इलेक्ट्रिसिटी पाहिलेलं आहे किंवा अदर केसेस ज्यामध्ये करंट आपण पाहिलेलं आहे, आपण वायरला एकदम असं थिन वायर घेतो, मग असं दाखवणं करेक्ट आहे का? तर ऍक्च्युली काय आहे बघा, वायर इज मेड फ्रॉम मटेरियल आणि मटेरियलला काही ना काहीतरी साईज असते. देर विल बी अ क्रॉस सेक्शनल एरिया, देर विल बी अ रेडियस फॉर दॅट. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर ट्रान्समिशन लाईन्स बघितल्या वायर्स, त्यांची थिकनेस एवढी असते ऑलमोस्ट, है ना. सो आपण या क्रॉस सेक्शनल एरियाबद्दल बोलतोय. ठीक आहे, तर जनरली अशा क्वेश्चन्समध्ये असं हे दिलं जातं जनरली बरं का, जरूर नाही की दरवेळेसच असावं, जनरली की हे जे करंट आहे हे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे. ते इथं लिहून घेतोय मी. दिस करंट इज uniformly distributed over the area, uniformly distributed over area. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ह्या छोट्याशा एरियामध्ये जितकं करंट जाणार आहे तितकाच एरिया जर मी इकडे घेतला त्यातून पण सेम करंट जाईल, आणि तोच एरिया जर इथं घेतला ह्या तिघांमधून सेम करंट जात असेल. दॅट इज द मिनिंग ऑफ uniformly distributed over the area means, है ना. ओके, आता सॉरी, वी हॅव टू फाइंड आउट की पी पॉइंट वरती फील्ड काय येईल. त्यासाठी एम्पियर्स लॉ लावायचा आहे आपल्याला. एम्पियर लॉचं इक्वेशन काय आहे? इंटिग्रेशन ऑफ B
with respect to dl, that must be equal to mu naught into I enclosed. आता कालची जी आपण सिच्युएशन पाहिली होती त्याच्यामध्ये मी तुम्हाला स्वतः लूप डिझाइन करून दिला होता, तो ग्रीन कलर मध्ये. अशा क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला डिसाइड करायचं की लूप कसा घ्यावा है ना. तर एम्पियर लूप घेण्यासाठी देर आर सम काय म्हणू शकतात की देर आर सम इंडिकेशन्स गिवन टू यू की तुम्ही असं केलं तर थोडंसं इझी जाईल है ना. तर तुमचं जे करंट डिस्ट्रीब्यूशन आहे त्या करंट डिस्ट्रीब्यूशनच्या रिस्पेक्टमध्ये तुम्ही तो एम्पियर लूप हा सिमेट्रिकली ठेवला पाहिजे. दॅट इज द फर्स्ट कंडिशन किंवा फर्स्ट एक केस असू शकते ती, इट शुड बी सिमेट्रिकली प्लेस्ड. सेकंड पॉइंट इज हे बी डॉट डीएल करत असताना इथं बी डीएल कॉस थिटा करावा लागेल आपल्याला, करेक्ट. त्याला बी डीएल कॉस थिटा करावा लागेल है ना, आणि मग त्याला आपल्याला इंटिग्रेट पण करायचं आहे. सो हा जो थिटा अँगल येतोय ना इथं, तुम्ही या थिटा अँगल बद्दल थोडंसं विचार केला पाहिजे की तुम्ही एम्पियर लूप मध्ये जितक्या कोणत्या वेगवेगळ्या पॉइंट्स वरती असाल तिथे सगळीकडं हा थिटा अँगल ऑलमोस्ट नाही सेम यावा, सो दॅट तो ह्या डीएल वरती डिपेंड नाही करणार. म्हणजे तुम्ही लूप वरती कोणत्या पॉइंट वरती आहात तिथं तो थिटा अँगल चेंज नाही झाला पाहिजे. इट शुड बी सेम, म्हणजे तो आपल्याला इंटिग्रेशनच्या बाहेर घेता येईल. अनदर थिंग, जो बी फील्ड आहे तो पण या लेंथ वरती डिपेंड केलं नाही पाहिजे. म्हणजे सिमेट्रिकली जे मी म्हटलं तुम्हाला, एम्पियर लूप शुड बी टेकन सिमेट्रिकल. म्हणजे काय की विथ रिस्पेक्ट टू डीएल हा बी फील्ड चेंज नाही झाला पाहिजे, म्हणजे तोही इंटिग्रेशनच्या बाहेर घेता येईल आपल्याला इझिली है ना. तर आपल्या या दिलेल्या प्रश्नासाठी जो एम्पियर लूप मग घ्यावा लागतो आपल्याला, तो हे बघा असा घ्यावा लागतो. म्हणजे एक सर्क्युलर शेप मधला एम्पियर लूप हे बघा हा असा, जो की त्या पॉइंट पी मधूनच जातोय, म्हणजे ज्याची रेडियस ए आहे है ना. तर मी याला इथे लिहून घेतोय की दिस इज युअर एम्पियर लूप. एम्पियर लूप ह्याला मी असं म्हणू शकतो है ना, ज्याची रेडियस आर आहे. इट इज अ सर्कल ऑफ रेडियस आर अँड पासिंग थ्रू पॉइंट पी. ओके, असे घेण्याचे कारण काय आहेत आता नीट बघा, मी इथं समजावून सांगतो तुम्हाला. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. बघा, समजा मी या पॉइंटला असेल किंवा मी या पॉइंटला असेल किंवा मी या पॉइंटला असेल, हे 3 पॉइंट सध्या दाखवतोय मी. बिकॉज यू आर ॲट सेम डिस्टन्स फ्रॉम द सेंटर, हे तिन्ही पॉइंट सिमेट्रिक आहेत या सेंटरच्या रिस्पेक्टमध्ये किंवा या डिस्ट्रीब्युशनच्या रिस्पेक्टमध्ये है ना. सेंटरपासून त्यांचा डिस्टन्स आर 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 आहे, म्हणजे ते सेम डिस्टन्सवरती आहेत. म्हणजे या तिन्ही पॉईंटवरती बी फील्ड हे सेम येईल. दॅट इज द फर्स्ट थिंग. किती आहे ते नाही माहिती, पण ॲटलिस्ट ते सेम आहे है ना, कारण हे सिमेट्रिकल पॉईंट आहेत. फक्त तुम्ही इकडं इकडं किंवा इकडं जाताय, करेक्ट. सो डायरेक्शन डिपेंड नाही करणार, मॅग्निट्यूड इज सेम. मॅग्निट्यूड इज सेम, दॅट इज इम्पॉर्टंट है ना. तर तो इंटिग्रेशनच्या बाहेर येऊ शकतो आपला. बघा हा जो आहे ह्याला आपण असं लिहिणार आता, बी डीएल कॉस थिटा हे असं इंटिग्रेशन करणार तुम्ही, इक्वल टू म्यू नॉट इंटू आय एनक्लोज्ड है ना. हे असं मी लिहून घेतोय. बिकॉज दिस बी फील्ड इज सेम एव्हरीवेअर, आय कॅन टेक इट आउटसाइड ऑफ द इंटिग्रेशन. तर हे असं येऊन जाईल. ठीक आहे, हे एनक्लोज. ठीक आहे, आता ह्या कॉस थिटा बद्दल विचार करू. तुमचं करंट हे असं जात आहे, तर बी फील्ड बघा हे असंच बनणार आहे है ना. या पॉइंटला असं हे टँजंट मध्ये बी फील्ड बनेल, या पॉइंटला हे असं टँजंट बनेल, या पॉइंटला हे टँजंट बनेल. सो यू कॅन सी दॅट बी फील्ड इज अलॉंग द टँजंट है ना. जसं आपण बायोट सावर्ट लॉ मध्ये पाहिलं होतं त्यानुसारच इथं बनेल. जर मी डीएल ला अशा पद्धतीने घेतलं, म्हणजे मी क्लॉकवाईज जर चालतोय असं जर विचार केला, तर यू कॅन सी दॅट इथं डीएल ची डायरेक्शन ही येते अशी, इथं अशी येते टँजंट, आणि इथं पण अशी येते. मीनिंग ॲट एनी पॉइंट दॅट यू चेक द डीएल अँगल विथ रिस्पेक्ट टू बी इज 0. म्हणजे तो पण डीएल वरती डिपेंड करत नाहीये. म्हणजे हे कॉस 0 1 होऊन जाईल. इफेक्टिव्हली काय राहील, बी इंटू सिम्पली इंटिग्रेशन ऑफ डीएल म्यू नॉट इंटू आय एनक्लोज्ड है ना. इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आता इथून पुढे जायचं आपल्याला बघा. ठीक आहे, हे जे डीएल आहे याचं इंटिग्रेशन करायचं. आता फक्त डीएलचं इंटिग्रेशन काय होईल, सिम्पली एल होईल. ह्याला एल लिहिलं आपण, म्यू नॉट इंटू आय
एनक्लोज, ह्या आय एनक्लोजला मी काहीच हात लावत नाहीये, तो आपण नंतर काढणार आहोत. आता हे एल मध्ये आपण लिमिट्स टाकणार. 0 पासून 2 पाय आर करावं लागणार. बघा ह्या डीएलचं इंटिग्रेशन केलं तरी पूर्ण लेंथ भेटते, पण ही पूर्ण लेंथ किती आहे? इट इज द सर्कमफरन्स 2 पाय आर है ना. सो 2 पाय आर, 0 पासून 2 पाय आर. सो बी इंटू 2 पाय आर. आर बघा एम्पियर लूपची रेडियस आहे बरं का, एम्पियर लूपची रेडियस किंवा पॉईंट पीचं डिस्टन्स आहे ते असं म्हणू शकतात. पूर्ण लूपचं नाही रेडियस घेतलेलं मी, फक्त म्हणजे पूर्ण वायरचं रेडियस नाही आहे घेतलेलं मी, पी पॉईंटची रेडियस घेतलेली आहे फक्त. इक्वल टू म्यू नॉट इंटू आय एनक्लोज्ड. इथपर्यंत आलो आपण. आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं. बघा मी काय करतोय, हे इथल्या सगळ्या गोष्टी इरेज करून टाकतोय. ओके, थोडंसं आपल्याला सोपं जाईल यामुळं. ओके, आता आपल्याला आय एनक्लोज म्हणजे कुठलं करंट काढायचं आहे? कॅन यू सी इट? कॅन यू सी इट क्लिअरली? सी, कॅपिटल आय करंट ह्या पूर्ण सरफेस मधून जात होतं. आपल्याला एनक्लोज करंट म्हणजे बघा फक्त इतकं काढायचं आहे. समजतंय? फक्त एवढंच करंट काढायचं, कारण या लूपच्या हे जे ब्लॅक कलर मध्ये एम्पियर लूप दाखवलाय त्याच्यामध्ये फक्त इतकंच करंट आहे. लेट दिस करंट बी स्मॉल आय. हे म्हणजे तुमचं आता इथं आय एनक्लोज्ड होणार आहे. तर मी आता पुढं चलतोय. बघा आपण डायग्राम इथं ठेवूयात ही. हां, हे बघा लेट, इथं लिहितोय मी लेट, सॉरी लेट आय एनक्लोज्ड इज इक्वल टू स्मॉल आय है ना. आता ह्या स्मॉल आयची व्हॅल्यू कशी काढायची? बघा आपण काय म्हणू शकतो, मी इथं लिहितोय, आपण काय म्हणू शकतो की कॅपिटल आय करंट is uniformly distributed over this entire area. The circular area is pi a square. I need the small I current which is distributed over pi r square. युनिटरी मेथड मी लावू शकतो है ना. त्यावरून स्मॉल आय काय येईल बघा, कॅपिटल आय इंटू पाय आर स्क्वेअर इंटू कॅपिटल आय डिवाइड बाय पाय ए square, meaning the small I current is capital I into r square by a square. हे झालं तुमचं करंट. आता ह्या इक्वेशन मध्ये टाकून द्या फक्त, सॉरी काय येईल बघा आन्सर. ह्या इक्वेशन मध्ये टाकतोय मी बी फील्ड इंटू 2 पाय आर इज इक्वल टू म्यू नॉट आय एनक्लोजच्या जागी टोटल करंट इंटू आर स्क्वेअर डिवाइड बाय ए स्क्वेअर. हे बघा हे एक आर कॅन्सल होऊन जाईल. बी फील्ड रिमेनिंग वुड बी म्यू नॉट आय इंटू स्मॉल आर डिवाइड बाय 2 पाय ए स्क्वेअर. हे तुमचं आन्सर आलं. हे खूप महत्त्वाचं आन्सर आहे. बघा इथं काय कळालं मला की बी फील्ड इज प्रपोर्शनल टू द डिस्टन्स आर. म्हणजे सेंटर पासून जे माझं डिस्टन्स होतं पॉइंट पीचं त्याला डायरेक्टली प्रपोर्शनली आलेलं आहे. हे बघा इथं ह्या डिस्टन्सला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. म्हणजे जसं जसं हे डिस्टन्स वाढत जाईल तसं तसं बी फील्ड वाढत जाणार आहे बरं का. आणि या पॉइंटला येईपर्यंत ते मग मॅक्सिमम होऊन जातं है ना. सेंटरला जर मला बी फील्ड काढायचं असेल तर आर ची व्हॅल्यू 0 होते आणि मग त्यामुळं बी फील्ड किती होईल, आर ची व्हॅल्यू जर 0 टाकली तर बी फील्ड 0 होऊन जाईल. सो आपण ह्याला इथं काही महत्त्वाचे पॉइंट्स पण इथं लिहून घेऊ शकतो. ह्याला आपण काय लिहू शकतो, ॲट सेंटर बी फील्ड तुमचं 0 होतं. कारण काय, त्याचं आर 0 आहे है ना, आर 0 आहे. आणि ॲट द सरफेस बी फील्ड किती होईल, ॲट द सरफेस ह्या स्मॉल आरच्या जागी ए टाकून द्या. म्यू नॉट आय डिवाइड बाय 2 पाय ए होणार आणि हे तुमचं मॅक्सिमम असेल. सेंटरला 0 सरफेसला मॅक्सिमम येतं आणि एकदा तुम्ही सरफेसच्या अजून बाहेर गेलात मीन्स यू आर आउटसाइड द वायर, तर बायोट-सावर्ट लॉ नुसार ते फील्ड डिक्रीज व्हायला लागतं. म्यू नॉट आय बाय 2 पाय आर और 2 पाय डी जे काही तुम्हाला म्हणायचं आहे लॉंग इनफायनाइट वायर घेतली तर. सो याचा ग्राफ कसा येतो, द ग्राफ इज ऑल्सो इम्पॉर्टंट. द ग्राफ इज ऑल्सो इम्पॉर्टंट. बघा
प्रिव्हियस 2 or 3 इयर्समध्ये याच्या ग्राफवरती क्वेश्चन आलेला होता. हे बी फील्ड, हे तुमचं डिस्टन्स फ्रॉम द सेंटर आणि हे तुमचं कुठंतरी सरफेस आहे, म्हणजे हा ए पॉइंट आहे. ठीक आहे, तर इथून इथपर्यंत हे असा ग्राफ वाढतो. 1 मिनिट, आपण याला वेगळ्या कलरमध्ये देऊयात. हे पहा, इथून इथपर्यंत स्ट्रेट लाईनमध्ये वाढतो. का बरं? कारण इट इज प्रपोर्शनल टू आर. आणि मग त्यानंतर सरफेसवरून हो बायट-साबिट लॉनुसार हे असा डिक्रीज होतो. तर इथं मला काय लिहिता येईल? इथं मला काय लिहिता येईल बघा, इथं मला लिहिता येईल की बी इज प्रपोर्शनल टू आर डायरेक्टली, पण या रिजनमध्ये बी इज प्रपोर्शनल टू 1/r. हा जो पॉइंट आहे किंवा हे जे रिजन आहे हे इनसाइड द वायर आहे. हा वाला जो रिजन आहे हा आउटसाइड द रिजन आहे. आणि हे तुमचं मॅक्सिमम आहे, मॅक्सिमम, जी की व्हॅल्यू ही आहे बघा. ठीक आहे, अशा पद्धतीनं ग्राफ येतो. दिस इज अ सॉलिड कंडक्टर, बाय द वे, सॉलिड कंडक्टर आहे हा. ठीक आहे, सो इनसाइडमध्ये स्ट्रेट लाईनमध्ये वाढत जाईल, सरफेसला पीक येईल आणि नंतर मग डिक्रीज होत जाणार आहे. ठीक आहे, ॲक्च्युली हे जे आउटसाइडवाला पार्ट आहे ना, याचंही डेरिव्हेशन एम्पियर लॉनी होतं, पण बायट-साबिट लॉने ऑलरेडी ते आन्सर दिलेलं आहे, म्हणून आपण ते परत करत नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न याच्याच वरती बेस्ड आहे, पण थोडा अजून चांगला आहे. त्यांनी अजून थोडीशी कॉन्सेप्ट चांगली होईल बघा. बघूयात. बघा, प्रश्न खूप मोठा आहे, आपल्याला पूर्ण जागा घेतली त्यांनी. द फिगर शोज अ क्रॉस सेक्शन ऑफ अ हॉलो सिलेंड्रिकल कंडक्टर ऑफ रेडियाई ए अँड बी. बघा, बाहेरची रेडियस ए आहे, बाहेरची रेडियस ए आहे आणि मधली रेडियस बी आहे याची, है ना, ए आणि बी. हॉलो आहे म्हणजे तुमचं करंट जे आहे ना हे या रिजन मधून जाणार आहे बरं का. हे ब्ल्यू कलर जे दिसतोय ना त्याच्यामधून करंट जाणार आहे. ह्या मधल्या रिजन मध्ये करंट नाही आहे, ह्या व्हाईट वाला. कॅरिंग अ युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड करंट आय. काय म्हणलेलं आहे? शो दॅट द मॅग्नेटिक फील्ड, magnitude of the magnetic field for the radial distance r in the range r is greater than a but less than b. म्हणजे हा r तुमचा या पॉइंट पासून या पॉइंट मध्ये कुठेतरी आहे, तर या रेंज साठीच बी फील्ड असं येतं, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, है ना. आपल्याला ऑलरेडी त्यांनी इक्वेशन दिलेलं आहे, वी जस्ट हॅव टू फाइंड इट आउट, है ना. तर बघा, आता त्यांनी ज्या डायग्राम मध्ये जो आर दाखवलेला आहे त्या पॉइंट वरती आपल्याला फील्ड काढायचं आहे. डॉटेड लाईन जी आहे तिथं फील्ड काढायचं आहे. तर जिथं फील्ड काढायला सांगितलेलं आहे ना त्याच्यामधूनच जाणारा एम्पियर लूप तुम्ही काढला पाहिजे. आणि बिकॉज द वायर इज इन सर्क्युलर शेप, सर्क्युलर क्रॉस सेक्शन आहे, एम्पियर लूपचा शेप हा सर्कलच असला पाहिजे. सो हाच तुमचा एम्पियर लूप झाला बरं का. दिस इज युअर एम्पियर लूप, दिस इज युअर एम्पियर लूप. सो काही करायची गरजच नाही आपल्याला वेगळी. आणि ह्याच्यामध्ये इनसाइड करंट कोणतं येईल लक्षात येतं तुमच्या? हे बघा, हे तुमचं करंट इनसाइड वाला असेल, हे वाला, फक्त इतकं वाला, समजते का? बघा, हे बघा, हे वाला असं, हे वाला असं. दिस इज द इनसाइड करंट. कारण त्या लूपच्या मध्ये फक्त तितकाच पोर्शन आहे, राईट. हे वाला करंट मग नाही येणार आय एनक्लोज्ड मध्ये, फक्त हे वाला करंट येणार. या करंटला आपण नाव देऊयात आय म्हणून, स्मॉल आय. नाही, स्मॉल आय त्यांनी पूर्ण म्हणलेलं आहे ना, याला आपण आय डॅश नाव देऊ. ओके, मधल्या करंटला, कारण टोटल करंटला त्यांनी स्मॉल आय म्हटलेलं आहे ऑलरेडी. आता मी इथं इक्वेशन लिहून घेतोय, एम्पियरचं इक्वेशन, एम्पियर सर्किट लॉ. इट इज इंटिग्रेशन ऑफ बी डॉट डी एल इज इक्वल टू म्यू नॉट इंटू आय एनक्लोज्ड विच इज आय डॅश. ओके, आता परत हे जे इथलं लॉजिक आहे ते सेमच राहणार आहे की आपण बी फील्ड अशा पद्धतीनं लूप घेतलेला आहे की सगळ्या ठिकाणी बी फील्ड हे सेम येतं, म्हणून हे बी डी एल कॉस थिटा जे होतो त्यातला बी हा बाहेर येतो, जे मागं लॉजिक यूज केलं होतं. त्यानंतर डी एल आणि बी मधला अँगल परत 0 बनतो दर ठिकाणी. सो बी डी एल कॉस 0, तो कॉस 0 1 होऊन जातो. इफेक्टिव्हली तुम्ही डायरेक्ट या स्टेप पर्यंत येतात. हे बी फील्ड बाहेर इंटिग्रेशनच्या, आणि इंटिग्रेशन मध्ये फक्त इथं डी एल राहतो इज इक्वल टू म्यू नॉट इंटू आय डॅश. डायरेक्टली इथंपर्यंत आपण येतो. आता डी एल म्हणजे काय होणार परत, तर ह्याचं इंटिग्रेशन एल आणि टोटल लेंथ किती आहे 2 पाय. सो ते पण स्टेज सेम आहे,
तिथपर्यंत सगळं सेम आहे, फक्त आय डॅश मध्ये प्रॉब्लेम होतात या क्वेश्चनमध्ये. ओके, ह्याला थोडंसं मी वर करतोय है ना, ह्याला थोडंसं मी वर करतोय. ॲक्च्युली आपण ह्याला इकडं करूयात म्हणजे आपल्याला सॉल्व पण करता येईल. ओके, हां ह्याला इकडं करूयात म्हणजे डायग्राम पण दिसेल. हां तर बघा, वेट. ओके, हां तर बी डी एल, डी एलला आपण काय लिहिणार होतो, एल इंटिग्रेशन, आणि एलला मी लिहिणार होतो लेंथ ऑफ द लूप विच इज द सर्कम्फरन्स 2 पाय आर स्मॉल आर है ना. सो बी इंटू दिस वुड बी 2 पाय स्मॉल आर इक्वल टू म्यू नॉट इंटू आय डॅश. आता आय डॅश काढणं दॅट इज द स्किल. ओके, नाव चेक, यू हॅव टू चेक हिअर की हा जो करंट त्यांनी दिलाय आय करंट, हा कोणत्या एरियामध्ये डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. तुमचा करंट आय जो आहे स्मॉल आय, तो फक्त इतक्या एरियामध्ये डिस्ट्रीब्यूट झाला आहे. हा जो ब्ल्यू कलरमध्ये शेडेड रिजन दिसतोय, फक्त तेवढ्यामध्ये तो करंट आय आहे. मग त्याचा एरिया किती आला. हा जो ही जी सर्कम्फरन्स आहे, ही वाली मोठी सर्कम्फरन्स ज्याची रेडियस ए दिलेली आहे, तो पूर्ण एरिया किती होईल, पूर्ण एरिया होईल पाय ए स्क्वेअर. पण या पाय ए स्क्वेअर मध्ये हे करंट आय डिस्ट्रीब्युटेड आहे का, नाही, फक्त एवढ्या छोट्या पार्टमध्ये. सो पाय ए स्क्वेअर मधून जर मी हा मधला एरिया जर काढून टाकला, मायनस जर केला पाय बी स्क्वेअर, तर म्हणता येईल काय एवढ्या एरियामध्ये हा करंट आय डिस्ट्रीब्युटेड आहे, म्हणता येईल. नाव आय डॅश करंट जे आहे हे कोणत्या एरियामध्ये डिस्ट्रीब्युटेड आहे. हे बघा, हे जे ब्लॅक कलरची जी लाईन आहे ही त्याची आउटर बाउंड्री आहे, ही त्याची आउटर बाउंड्री आहे. तर याच्या मधला एरिया किती झाला, पाय इंटू आर स्क्वेअर म्हणता येईल, मायनस परत हा जो व्हाईट रिजन आहे तो जर मी मायनस केला तर हा छोटासा एरिया निघतो, करेक्ट, जो ग्रीन कलरमध्ये शेड केला गेला आहे. सो पाय इंटू बी स्क्वेअर. यूज युनिटरी मेथड अगेन. आय डॅश वुड बी इक्वल टू I into this part which is pi r square minus pi b square whole divided by pi a square minus pi b square. So pi आणि pi cancel होऊन जाईल. You will be remaining with r square minus b square divided by a square minus b square. हे तुमचं आय डॅश आलं. डायरेक्ट हे आपल्या फॉर्म्युल्यामध्ये टाकून द्या इथं, त्या वरच्या ह्याच्यामध्ये तुमचं आन्सर झालं. बघा, बी फील्ड इज इक्वल टू म्यू नॉट आय डॅशच्या जागी मी हे सगळं टाकतोय, आय इंटू आर स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवाइड बाय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, आणि इकडचा 2 पाय आर इथे येऊन जाईल. हे बघा, हे 2 पाय आर, हे तुमचं आन्सर पाहिजे, कळतंय. नाव लेट अस चेक, हेच त्यांनी आन्सर दिलेलं होतं का, आपल्याला हेच प्रूव्ह करायचं आहे का. हे बघा, इथं आहे बघा, दिसतंय तुम्हाला, सॉरी इथला आर दिसत नाही आपला, हे आर आहे है ना. हे बघा, चेक करा, म्यू नॉट आय आर स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, आर स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, 2 पाय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, 2 पाय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इंटू स्मॉल आर. सो वी गॉट द रिझल्ट, वी प्रूव्ड इट है ना. आता थोडंसं याच सेगमेंटला मी थोडं पुढं नेतोय. ह्या इक्वेशनमध्ये हे जे फायनल इक्वेशन आलेलं आहे, ह्याच्यामध्ये जर तुम्ही ही डायग्राम मी परत एकदा इथं काढतो, कारण तिथं ती वर जाते है ना. इथं डायग्राम मी परत काढतोय बिकॉज वी नीड इट. हे बघा, हे असं होतं आणि हे असं होतं, राईट. हे बाहेरचं जे होतं ते होतं ए, आणि मधलं जे रेडियस होतं ते होतं बी, आणि हे जे इथलं आहे ते होतं आर. ओके, जर मी इथं एक गंमत केली, इफ आय प्लेस इंटरनल रेडियस टू बी 0, म्हणजे हा मधल्या रेडियसला जर मी 0 केलं, म्हणजे हा जो ओपनिंग पार्ट आहे ना, कॅव्हिटी जी म्हणतोय, कॅव्हिटीची रेडियस मी 0 करायला, म्हणजे हॉलोनेस जो आहे त्याचा मी घालवून टाकायला, म्हणजे मी त्याला सॉलिड क्रिएट करायला. काय होईल, बी ची व्हॅल्यू 0 टाका इथं, बी फील्ड काय येईल, म्यू नॉट आय स्मॉल आर स्क्वेअर डिवाइड बाय 2 पाय आर इंटू सिम्पली ए स्क्वेअर.
आणि हे कटून जाईल. यू विल बी लेफ्ट विथ म्यू नॉट आय स्मॉल आर डिवाइड बाय 2 पाय ए स्क्वेअर. हा रिझल्ट ॲक्च्युली आपण आत्ता मागं काढलाय प्रिव्हियस पेजवरती. हे बघा दिसते, म्यू नॉट आय स्मॉल आर बाय 2 पाय ए स्क्वेअर. सॉलिड कंडक्टरच्या मध्ये तेच होतं आन्सर. हे तेच यायला. मग जेव्हा तुम्ही बी ला 0 करतात यू गेट द सेम रिझल्ट. ओके, हे एक झालं. आता सपोज करा आपण अजून एक कंडिशन करतोय. काय कंडिशन करतोय मी, की बी ची व्हॅल्यू ए च्या बरोबर आहे. बी ची व्हॅल्यू ए च्या बरोबर आहे, म्हणजे ह्या दोन लाईन एकच आहेत. समजते. इथं कसं होतं, बी पासून ए पर्यंत करंट एवढ्या रिजन मध्ये होतं. देर वॉज अ इनर रेडियाय, देर वॉज अन आउटर रेडियाय. मी म्हणतोय की बी आणि ए दोघं सेमच आहेत, म्हणजे इट इज अ कम्प्लिटली हॉलो कंडक्टर. कम्प्लिटली हॉलो. बी आणि ए सेमच आहेत. ठीक आहे. अशा केसमध्ये काय होईल, डायग्राम काय बनेल, बी आणि ए तुमचे एकच झाले. हे असं झालं बी आणि ए. हे दोघंही बी आणि ए आहेत. ह्याला तुम्ही ए लिहू शकतात. हेच तुमचं बी आहे आणि तुम्ही फील्ड इथं असं मध्ये काढायला. समजतंय का, फील्ड मध्ये काढायला. सी आर ला आपण नाहीये बदलत, आर अजून पण इथंच आहे, पण मी बी ला वाढवून एवढं केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे तुमचं जे करंट आहे ना, द करंट दॅट यू सी इज ॲक्च्युली एवढ्याच पॉईंट मधून जायलेलं आहे. हे असं करंट जायलंय, पूर्णच्या पूर्ण सरफेसवरून करंट जात आहे. हे इथून 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 इथून. समजतंय का. दिस रिजन इज एंटायरली एम्प्टी. इथं कसं होतं, इथूनही करंट जात होतं, इथूनही जात होतं. हे असं सगळ्या ठिकाणाहून करंट जात होतं. मी त्याला पूर्णपणे आता बदललेलं आहे. मी डायनामिक्सच बदलून टाकलेले आहेत. फक्त सरफेस, वायरच्या सरफेसमधून करंट जाणार आहे आता इथं. म्हणजे तुमचा आर पॉईंट आता पूर्णपणे हवेमध्ये आहे. इट्स इन द एम्प्टी स्पेस. देर इज नो कंडक्टिंग मटेरियल देअर इन दिस केस, है ना. तर या फॉर्म्युल्यामध्ये ए इक्वल टू बी जर तुम्ही टाकलात तर काय होईल, what should you get if you put b equal to a. काय रिझल्ट भेटेल तुम्हाला. म्यू सॉरी नॉट बी इक्वल टू ए, नॉट बी इक्वल टू ए. नाहीतर मग तुमचं इथं ॲक्च्युली इथंही इन्फिनिटी व्हायचे चान्स आहेत ना. मग तुमचे इथं इन्फिनिटी व्हायचे चान्स आहेत. इथं तुमचं ए स्क्वेअर येईल, है ना. विल डू समथिंग एल्स, है ना. अजून एक थोडीशी गोष्ट आपल्याला इथं चेंज करता येते. नॉट बी इक्वल टू ए. थांबा एकच मिनिट. हां 1 मिनिट. बी इक्वल टू ए करण्याऐवजी ना आपण काय करतोय बघा, बी इक्वल टू ए करण्याऐवजी, ओके हां, लेट मी ड्रॉ द डायग्राम अगेन. इफ आपल्याला काय करायचं आहे, आर इज इक्वल टू बी करायचं आहे. आर इज इक्वल टू बी. हां, आपण हे चेंजेस करतोय. मीनिंग कंडक्टरला तसंच ठेवू आपण, कंडक्टरला तसंच ठेवू आपण, पण आर तुमचा आता इथं आणतोय मी मधल्या पार्टवरती. हे बघा इथं हेच तुमचं बी होतं ना आणि हे तुमचं ए होतं. सी मी प्रिव्हियस केस कावर काढून टाकतो कारण इथं आपलं इन्फिनिटी होतं. त्यालाही सॉल्व्ह करता येतं, डोंट वरी. पण दिस विल गिव्ह यू एन इझियर रिझल्ट, अजून काही नाही. तर आर आणि बी ला मी सेम करतोय बघा. अगोदर आर कसा होता, बी पेक्षा थोडासा मोठा होता. आता आर आणि बी ला मी इक्वल करतोय. म्हणजे तुमचा जो फील्ड काढायचा जो पॉईंट आहे तो एक्झॅक्टली इनर सरफेसला टच होतोय. म्हणजे तुमचं एम्पियर लूप दिसते का तुम्हाला, ह्याच्यातूनच जाणार आहे बघा. ह्याच्यातून एम्पियर लूप जाणार आहे तुमचं. हे असं, दिस इज युअर एम्पियर लूप इज गोइंग टू बी, है ना. मग जर मी हा रिझल्ट परत एकदा वापरला तर काय होईल, म्यू नॉट आय डिवाइड बाय इथं 2 पाय आरच्या जागी बी टाकणार मी. पण इफ यू चेक हिअर, आर स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बिकम्स 0 आणि खाली ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर होतं. म्हणजे तुमचं फील्ड जे आहे ते 0 बनतं. समजते काय व्हायलंय. मीनिंग तुम्ही जर आर पॉईंट एक्झॅक्टली इनर सरफेसवरती जर आणून ठेवलात तर तिथं फील्डच नाही बनत. देर इज नो फील्ड. पण या रिजनमध्ये असताना मात्र आहे, या रिजनमध्ये आहे. आणि बाहेर गेल्यावर तर येतच अकॉर्डिंग टू युअर बायोट-सावर्ट लॉ. पण तुमच्या हॉलो कंडक्टर जर असेल, याच्यावरून आपल्याला पॉईंट काय घ्यायचा आहे, इफ यू हॅव अ हॉलो कंडक्टर, तर हॉलो कंडक्टरच्या मध्ये जी कॅव्हिटी असते त्या कॅव्हिटीमध्ये कधीच फील्ड येत नाही, ते फील्ड 0 येतं. फील्ड इनसाइड अ हॉलो कंडक्टर इज 0 हे आपल्याला इथून
पॉईंट घ्यायचा आहे. तर तो या एका सेक्शनमध्ये पूर्णच आपल्याला कळून जातो एकत्रच. मी तो स्टार मार्क लिहून देतो. तो फील्ड इनसाइड हॉलो कंडक्टर इज 0. ठीक आहे, हा इथून पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे, पुढे चलूयात आता. आपला पुढचा पार्ट काय बघा. हा तोच आहे बघा. अ लॉंग थिन हॉलो मेटॅलिक सिलेंडर ऑफ रेडियस r has current I ampere. The magnetic induction B away from the axis at a distance r from the axis varies as shown. ओके, तर अशा टाईपचं एक कंडक्टर आहे आपल्याकडं. हॉलो म्हणलेलं आहे बघा, त्यांनी हॉलो म्हणलेलं आहे आणि त्याची रेडियस कॅपिटल R आहे. रेडियस कॅपिटल R आहे. आता तुम्ही जर मध्ये असाल है ना, इफ यू ट्राय टू फाइंड द बी फील्ड इनसाइड, म्हणजे इथं कुठंतरी ह्या अशा पॉइंटला है ना, स्मॉल r हा जर कॅपिटल R पेक्षा लहान असेल तर तुम्ही इनसाइड आहात. तर आपण आता स्टार मार्क काय लिहून घेतला, बी फील्ड इथं 0 यायला पाहिजे. मग हे 0 वाली कंडिशन कुठपर्यंत चालणार आहे, जोपर्यंत r आणि r हे इक्वल होत नाहीत. म्हणजे तुम्ही जोपर्यंत हा पॉइंटला इथपर्यंत ओढून इथपर्यंत आणत नाहीत तोपर्यंत बी फील्ड हे 0 आहे. अँड वन्स यू आर आउटसाइड, बायट-सावर्ट लॉ नुसार when you are outside then the B field is mu naught I divided by 2 pi d. d च्या जागी इथं r लिहावं लागेल, म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल होतो बी फील्ड ह्याला हे असं. सो इनसाइड 0 आणि बाहेर सडनली इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये. कुठं दिसतंय बघा इथं, हे बघा बाहेर इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये इथं एक आहे, इथं एक आहे. पण इथं काय आहे, हे इथं बी फील्ड इज प्रोपोर्शनल टू आर म्हणायलेत. 0 कुठं आहे इथं ना, हे प्रोपोर्शनल. हे ऍक्च्युली ग्राफ सॉलिड कंडक्टरचा आहे बरं का. हे सॉलिड कंडक्टरचा आपण काढला होता. हा नाहीये, आपण आतापर्यंत हा नाहीये पाहिलेला, ह्याच्यामध्ये तर नाहीच आहे. बघा हे इथं अगोदर 0 आहे बघा, हे इथं ह्याच्यासोबत मॅच झाल्यामुळे दिसत नाहीये आणि मग नंतर असा डिक्रीमेंटचा ग्राफ आहे. सो दिस इज द आन्सर फॉर अ हॉलो कंडक्टर. ओके, हॉलो कंडक्टरच्या मध्ये फील्ड 0 द्यायचं आणि बाहेर इनव्हर्सली प्रोपोर्शनल. सो हायपरबोला.